बरेच या ठिकाणी सर्व मंडळी 6:30 वाजतापासून बसलेली आहे आणि याचं मला भान आहे. त्यामुळं मला खूप काही बोलायचं होतं माझ्या विद्यार्थ्यांच्याबद्दल, इथल्या अतिथींबद्दल, माझ्या शाळेबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल. पण वेळेचं भान ठेवत मी अगदी 5 ते 7 मिनिटात या ठिकाणी माझे शब्द तुमच्यासमोर ठेवणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मिनलताई भोंडे मॅडम, प्राचार्या मिनलताई भोंडे मॅडम, आमचे सगळ्या शिक्षकांचे प्रेरणास्रोत श्री भोंडे सर, डॉक्टर कुलकर्णी सर, आणि रिटायर झाल्यानंतर आणि रिटायर व्हायच्या पहिलेसुद्धा सतत कार्यरत ठेवणारे आमचे मोठे बंधू श्री गोविंदभाऊ कासट सर, ज्येष्ठ समाजसेवक, इथे उपस्थित सगळे स्नेहजन, माझे प्रिय मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आणि आजचा हा सोहळा मला स्वप्नवत वाटतो आहे. तसं पाहिलं तर अलौकिक असं कार्य असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर अशा प्रकारचा गौरवग्रंथ लिहिलेला किंवा लिहिला जावा असं एक माझं मत आहे. मी एक साधा शिक्षक आणि शिक्षक म्हणूनच मी वावरलो, विद्यार्थ्यांमध्ये राहिलो, विद्यार्थ्यांना ज्ञानाचं कार्य जेवढं माझ्याकडून होते, माझ्या परीने होते तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं अशा प्रकारचा गौरवग्रंथ आपल्यावर कुणी काढावा याबद्दल माझं काही असं फारसं योग्य मत नव्हतं. मी तसं भारत जमजडेला ज्यावेळेस माझ्यापर्यंत हा प्रस्ताव आला, मी त्याला स्पष्ट नाही म्हटलं. पण भारत जमझडे, त्याची मित्रमंडळी आणि त्यानंतर घरची काही मंडळी यांनी थोडंसं सकारात्मक त्याबद्दल मला सांगितलं आणि मी या गोष्टीबद्दल राजी झालो. तसं पाहिलं तर ही जी विद्यार्थी मंडळी आहे यांना अध्यापनाचं काम जे साधारणतः 1989 पासून तर 2024पर्यंत सेवानिवृत्तपर्यंत मी करत आलो, या छोट्या रोपट्यांना सिंचनाचं काम प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला. पण याच रोपट्यांचं वृक्ष होऊन त्यांनी आपल्याबद्दल या कृतज्ञता दर्शविण्यासाठी गौरव ग्रंथाच्या स्वरूपाने कृतज्ञता दर्शवली, हे पाहून मी खरोखर धन्य झालो आहे. मंडळी, साधारणतः 1989 पासून मी या पवित्र अशा क्षेत्रात कार्यरत झालो. ज्या शाळेत मी शिक्षक म्हणून लागलो ती श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय. ज्यावेळेस मी लागलो त्यावेळेस अतिशय जेमतेम स्तर असणारी शाळा, पण आम्हा सगळ्या शिक्षकांना श्री भोंडे सर हे मुख्याध्यापक म्हणून लाभले. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साधी 16 सेक्शन 16 वर्ग असणारी शाळा भोंडे सरांनी 36+4 40 वर्गाची केली त्यांच्या कारकिर्दीत. आणि या इतक्या मोठ्या प्रमाणात वर्गसंख्या वाढल्यामुळे आम्ही शिक्षक त्या ठिकाणी रुजू होऊ शकलो. नंबर 1, एवढ्या मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी तुकड्या वाढल्यामुळे मोठ्या स्वरूपात विद्यार्थी त्या ठिकाणी आले आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकू शकलो आणि त्यामुळेच हे विद्यार्थी या अशा प्रकारचे घडू शकले. त्यामुळे या सगळ्या कारकिर्दीमध्ये, या सगळ्या घटनेमध्ये श्री भोंडे सरांचं कार्य हे अलौकिक आहे आणि अतिशय मोठं आहे.
त्यामुळे मी त्यांना या ठिकाणी या कार्याबद्दल मानाचा मुजरा करतो. मंडळी, हे कार्य करताना, शिकवण्याचं कार्य करताना निश्चितपणे घरचंही पाठबळ लागतं. यासाठी मला घरच्या मंडळींनी संपूर्ण सहकार्य दिलं. माझ्या पत्नीने सुद्धा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहून प्रत्येक कार्यात मदत केली. त्यामुळे त्या सगळ्यांचा या ठिकाणी मी ऋणी राहील. असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचा कलावंत हा त्याची कलाकृती जी आहे ती त्याच्या स्वानंदासाठी तयार करतो. आणि एकदा की ती कलाकृती तयार झाली की ती इतराच्या आनंदासाठी असते, इतरांच्या वाचनासाठी असते, इतरांना आनंद देणारी असते. मला असं वाटते की हा परिसस्पर्श जो गौरव ग्रंथ आहे हा सुद्धा अशाच प्रकारचा इतरांना आनंद देण्यासाठी असावा आणि हा इतरांना आनंद देण्यासाठीच राहील, ते सिद्ध करेल असं या ठिकाणी मला प्रामाणिकपणे वाटते. हा गौरव ग्रंथ चाळताना या ठिकाणी माझी जी स्नेहमंडळी आहे त्यांनी माझ्याबद्दल आदरभाव व्यक्त केला. माझी जी मित्रमंडळी आहे या ठिकाणी उपस्थित आहे. वर्ग 5 पासून तर 10 पर्यंत मी समर्थ हायस्कूलला होतो. ती मित्रमंडळीही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी काही मित्रमंडळींनी या गौरव ग्रंथात काही लेख दिलेत, ते वाचले. त्यावेळेस त्या मैत्रीचा ओलावा पुन्हा जागा झाला. त्याचप्रमाणे माझे जे प्रिय विद्यार्थी मित्र या ठिकाणी आहेत बसलेले, काही बाहेर ॲब्रॉड असलेले, काही बाहेर देशात असलेले, काही बाहेरगावला असलेले, येऊ शकले नाही कामाच्या व्यस्ततेमुळे. त्यांनी माझ्याबद्दल जो आदरभाव या ठिकाणी व्यक्त केला, दर्शवला या गौरवग्रंथातून, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानणार नाही, ऋण व्यक्त करणार नाही, त्यांचं मी कौतुक करेल. आणि शेवटी एकच म्हणेल की हा गौरवग्रंथ, या गौरवग्रंथामध्ये लिहिताना विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा शिक्षकांचा नामोल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं की ते शिक्षक जे आहे या ठिकाणी काही बसलेले आहेत, ते शिक्षकसुद्धा तेवढेच कर्तृत्ववान आणि तेवढेच विद्यार्थी प्रिय आहे. त्यामुळे माझा हा गौरवग्रंथ त्या माझ्या सहकारी शिक्षक वृंदाला, त्याचप्रमाणे या समाजव्यवस्थेत जे शिक्षक होऊन गेले किंवा आहेत, ज्यांनी तनमन धनाने आपल्या विद्यार्थ्याप्रती समर्पण भावनेने सेवा दिली, त्या सर्व शिक्षकांना मी हा गौरवग्रंथ समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद.